बाळा, एका जागी तू शांत बस, डोळे मीट आणि आमचा आवाज मनापासून ऐक. तू आज जे अनुभवत आहेस, जे प्रश्न तुझ्या मनात आहेत, जी भीती, जी काळजी, जे अश्रू तू एकट्याने ढाळलेले आहेस, ते सगळे आम्ही पाहिलेले आहे. आज आम्ही तुला एक गोष्ट सांगत आहोत की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्याचेच घडणार आहे. फक्त आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तू खूप काळ वाट पाहिलेली आहेस. तू खूप संयमही ठेवलेला आहेस. खूप वेळा तुला वाटले की मी चुकीचं आहे का? माझ्याच आयुष्यात असे नेहमी का होत असते? इतरांचे मार्ग मोकळे आणि माझेच अडथळ्यांनी भरलेले का आहेत? पण लक्षात ठेव, ज्यांच्यावर देव विशेष कृपा करतो त्यांच्या जीवनात आधी परीक्षा घेतल्या जातात. हिरा बनायचे असेल तर दगडाला घाव सहन करावाच लागतो. सोने व्हायचे असेल तर आगीत जावेच लागते. बाळा, तुला जे अडलेले दिसत आहे, खरे तर ते तुझे संरक्षण आहे. आज काही गोष्टी तुला मिळाल्या नाहीत, काही नाती तुटली, काही संधी निसटल्या. पण बाळा, तुला हे कळत नाही की आम्ही तुला चुकीच्या गोष्टींपासून वाचवले आहे. तुला जे मिळाले नाही ते पुढे तुला धन्यवाद स्वामी म्हणायला लावणार आहेत. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आम्ही जवळ येतो. लोक तुमची किंमत तेव्हाच ओळखतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच आम्ही तुम्हाला सर्वात जवळून सांभाळतो. तुमच्या अश्रूंमध्ये आम्ही असतो. तुमच्या शांततेत आम्ही असतो. तुमच्या थकलेल्या श्वासातही आम्हीच असतो. तुम्ही एकटे कधीच नव्हता, फक्त तुला ते कधी दिसले नाही. आमचा प्लॅन तुझ्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा आहे. तुम्ही लहान विचार करता, तुम्ही सध्याचा विचार करता, पण आम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतो. तुम्ही फक्त आजचे दिवस बघता, पण आम्ही तुमचे उद्याचे सुख बघतो. म्हणूनच तुला जे आज कठीण वाटत आहे तेच पुढे तुझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी देणगी ठरणार आहे. फक्त तू एक गोष्ट कर, विश्वास ठेव. आम्ही तुला आत्ताच काही सांगू शकत नाही, पण आम्ही आता तुला फक्त एवढेच सांगतो की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्याचेच घडणार आहे. तुझे काम फक्त हेच आहे की तू चिंता सोड, भीती सोड, तुलना सोड आणि फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि नेहमी सकारात्मकच विचार करत राहा. कारण तुझे नशीब बदलण्याची वेळ जवळच येत आहे. आज जे लोक तुझ्यावर हसले, आज जे तुला कमी लेखत आहेत, तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे बघून शांत होतील. बाळा, तुझी वेळ येत आहे, हळूच पण निश्चित. बाळा, तू वरून मजबूत जरी दिसत असला तरी आम्हाला माहिती आहे आतून तुम्ही किती थकलेला आहात ते. लोकांना वाटते की तुम्ही सगळे सहज हाताळता, पण आम्ही जाणतो रात्री उशीवर डोके ठेवल्यावर तुझ्या मनात किती प्रश्न उसळतात आणि तेव्हा तू हळूच आम्हाला विचारतोस की स्वामी, मी सुखी कधी होणार? तुझे मौन खूप बोलत असते. तू सगळ्यांना उत्तर दिलेस, पण स्वतःच्या वेदनांवर तू कधीच आवाज उठवला नाहीस. तुझे हे मौन आम्हाला आवडले, कारण जे स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवत नाहीत त्यांना आम्ही स्वतः सिद्ध करतो. बाळा, आज तू शांत आहेस, पण ही शांतता तुझ्या आयुष्यात मोठे वादळ आणणार आहे. यशाचे, सन्मानाचे, समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे. त्यामुळे तू असे शांत राहा, संयम ठेव, सगळे काही चांगलेच होणार.
आणि बाळा, तू काळजी करू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि जो आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला आम्ही कधीही अर्ध्यावर सोडत नाही. त्यामुळे तुझ्या मनात हे वाक्य तू कोरून ठेव की जे काही घडणार आहे ते माझ्या भल्याचेच घडणार आहे. आणि शांतपणे असेच पुढे चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलांसोबत तुझी ही आई आहे. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, काही लोक तुझ्यापासून दूर गेले कारण त्यांची भूमिका आता संपलेली आहे. सगळेच लोक आयुष्यभराचे सोबती नसतात. काही लोक फक्त तुम्हाला शिकवायला येतात, तर काही लोक तुम्हाला मजबूत करायला येतात आणि काही लोक तुम्हाला सोडून जाण्यासाठी येतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःला शोधू शकाल. बाळा, जे निघून गेले त्यांच्यासाठी तू दुःखी होऊ नकोस, कारण आम्ही जे ठेवतो ते खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच असतात. बाळा, कधी कधी तुला वाटते मी चांगले केले तरी माझ्याबरोबरच वाईट का झाले. पण लक्षात ठेव, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक संयमाचा आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांचा हिशोब आमच्याकडे आहे. आम्ही उशीर करतो पण नकार देत नाही. बाळा, तुझी परीक्षा ही आता शेवटच्या टप्प्यात आहे. तुला जे आज सर्वात जड वाटत आहे तेच संकट आता तुझा शेवटचा धडा आहे. या टप्प्यावर अनेक लोक हार म्हणतात, पण तुम्ही वेगळे आहात, कारण तुम्ही आजही आमच्याकडे बघून म्हणता जे काही घडेल ते माझ्या स्वामींच्या इच्छेनेच घडेल, ते माझ्या भल्याचेच घडणार. हीच श्रद्धा, तुझा हाच विश्वास तुला सर्वांपासून वेगळा करतो, तुला आमच्या आणखीन जवळ आणतो, तुला तुझ्या पुढच्या दारात घेऊन जातो. लवकरच तू तुझ्या स्वतःलाच ओळखणार नाहीस. बाळा, एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, मी इतके सहन केले होते, मी इतका मजबूत होतो. तो दिवस तुझ्या कल्पनेपेक्षा जवळ आहे. तुझी किंमत वाढत आहे, तुझे भविष्य आकार घेत आहे आणि तुझा आत्मा जागा होत आहे. बाळा, आमचा हात नेहमी तुझ्या डोक्यावर आहे. घाबरू नकोस, धावपळ करू नकोस. तुला कोणाशीही स्पर्धा करायची गरज नाही. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ ठरलेली आहे आणि जोपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत तोपर्यंत काहीही चुकीचे तुझ्यासोबत घडणार नाही. आमची साथ त्यांच्यासोबतच असते जे नेहमी चांगले कर्म करतात, सत्याच्या मार्गावर चालतात. त्यामुळे असेच तू तुझे चांगले कर्म करत राहा, नेहमी सत्याच्या चांगल्या मार्गावर चालत राहा. आमची साथ तुझ्यासोबत कायमच राहील. बाळा, आज झोपण्याआधी मनात तू फक्त एकदाच म्हण, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. आणि मग सगळे आमच्यावर सोपवून तू शांतपणे झोपी जा, कारण तुझा हाच विश्वास तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणार आहे. अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यात शक्य होणार आहेत. काळजी करू नकोस, फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. जे काही घडणार ते सर्व तुझ्या भल्याचेच घडणार. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर
याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.